नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळा विषय आज आपल्या व्हिडिओचा असणार आहे. भारतीय संस्कृतीत विवाह संस्थेला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे, परंतु या विवाह संस्थेचा इतिहास किती प्राचीन आहे, त्याच्या मुळाशी कोणत्या चाली, परंपरा आणि समजुती रुजलेल्या आहेत. वी.का. राजवाडे यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथात याच प्रश्नांची उकल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण वैदिक काळातील स्त्री पुरुष संबंधांच्या अतिप्राचीन आर्ष चालींचा अभ्यास करू. सूर्याची दुहिता, उषा, सरण्यू यासारख्या संदर्भापासून पितृदुहित शरीर संबंधांच्या रूढीपर्यंत, वशिष्ठ संहितेपासून जुनाट स्मृती ग्रंथांपर्यंत या सर्व गोष्टींचा आपण वेध घेणार आहोत. चला भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या विषयाचा शोध घेऊया आणि वी.का. राजवाडे यांच्या संशोधनातून या प्राचीन परंपरांचा अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, सुरुवातीला सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार हे वी.का. राजवाडे यांचे असून त्यांच्या एका पुस्तकातील आहेत, ज्याचं नाव आहे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, ज्यातील आपण प्रकरण पहिले स्त्री पुरुष समागमक संबंधक कित्येक अति प्राचीन आर्ष चाली हे प्रकरण, जे पृष्ठ क्रमांक 31 ते 32 वर आहे, याचे अभिवाचन करणार आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओतील सर्व सिरीज पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या वेगळ्या विषयाला. पृष्ठ क्रमांक 31 वर लेखक म्हणतात, ऋग्वेदिक अशी एक समजूत सर्व मान्य आहे की सूर्याची दुहिता जी उषा उर्फ सरण्यू तीच सूर्याची भार्या होती. या स्कृकृत निरुक्तांच्या 5व्या अध्यायाच्या 6व्या खंडात उषा, सूर्या, कृशाक पायी, सरण्यू ही 4 उषसची नावे दिलेली आहेत. प्रजापती वै स्वा दुहितर मध्यायत ए ब्रा प 3 अ 3 खंड 33 यामध्ये अशी नोंद आहे. ह्या ऐतरीय ब्राह्मण वचनात हाच अर्थ स्पष्ट सांगितला आहे. पितृदुहित संबंधांचा हा वैदिक पुरावा झाला. स्मृती ग्रंथातही ह्या चालींची म्हणजे बापाचा स्वतःच्या मुलीशी संबंध होण्याची ज्ञापके आढळतात. वशिष्ठ संहिता ही एक जुनाटातली संहिता म्हणजे स्मृती ग्रंथ समजतात. या संहितेत कानिन म्हणून ज्याला म्हणतात, त्या पुत्रा संबंधाने खालील वाक्ये आली आहेत. कानिनः पंचमः या पितृगृहे असंस्कृता कामादुत्पादयेत मातामहस्य पुत्रो भवति त्याहु अथाप्युदाहरति अप्रता दुहिता यस्य पुत्र विदति तुल्यतः पुत्री मातामहस्तेन दद्यात्पिंडः हरेद्वन. पित्याच्या घरात राहून विधियुक्त विवाह न होता कन्येला तुल्य जातीच्या पुरुषाकडून जो पुत्र होईल, तो पुत्र त्या कन्येच्या बापाचा म्हणजे मातामहाचा शास्त्र म्हणजे रूढी समजते. त्या पुत्राने पिंड द्यावे व धनाचा उपभोग घ्यावा. येथे समाजशास्त्रदृष्ट्या असा प्रश्न उद्भवतो की तुल्य जातीच्या परपुरुषाकडून लग्न न झालेल्या स्वकन्येच्या ठायी जो पुत्र उत्पादन केला, तो पुत्र त्या कन्येच्या बापाचा काय म्हणून शास्त्र किंवा रूढी ठरवी. तो कानीन मुलगा ज्या परपुरुषाकडून झाला त्याचा वास्तविक ठरावा व आपल्या आज्याचा म्हणजे आईच्या बापाचा नातू ठरावा. परंतु कानीन मुलगा परपुरुषाचाही न ठरता किंवा आज्याचा नातूनही न ठरवता आज्याचा धर्मोत्पादित पुत्र ठरे व त्या पुत्रांची
प्रत्यक्ष आई त्याची बहीण ठरे. ह्या चमत्कारिक चालीचा अर्थ काय? समाजात ही समजूत व रूढी व हा धर्म काय म्हणून मान्य झाला तर सध्याच्या आपल्या समाजात असा प्रकार निंद्य समजला जाईल, परंतु वसिष्ठ संहिताकाली तो अधर्म्य व निंद्य समजला जात नसे. याचे कारण काय? याचे कारण एकच आहे आणि ते हे की वसिष्ठकालीन समाज अशा एका पुरातन समाजाचा वंशज होता की ज्या समाजात पिता आपल्या स्वतःच्या कन्येच्या ठायी संतती उत्पन्न करी. सर्वच समाजात ही चाल त्या पुरातन काली प्रचलित असल्या कारणाने कोणी कोणाला नावे ठेवीत नसत, म्हणजे त्या चालीला अधर्म्य व निंद्य समजत नसत. वसिष्ठानंतर मनवादी संहिताकारांना व मनवादी संहिताकालीन आर्य समाजांना स्वकन्येच्या ठायी परपुरुषाकडून झालेल्या मुलाला कन्येच्या बापाने आपला मुलगा म्हणावा ही चाल अप्रशस्त व अस्वाभाविक वाटून त्या कानीन मुलाचे पितृत्व उत्पादक परपुरुषाकडे किंवा कन्येच्या भावी पतीकडे येणे प्रशस्त वाटलेले उत्तरकालीन स्मृतिग्रंथातून नमूद केलेले आहे. त्या नमूदीचा प्रपंच प्रस्तुत प्रकरणाचा विषय नसल्यामुळे तत्संबंधाने जास्त लिहिण्याचे येथे प्रयोजन नाही. येणेप्रमाणे अतिप्राचीन आर्य समाजात पितृदुहितृ शरीर संबंध एकाकाली प्रचलित होता. हे विधान स्मृती ग्रंथातील वचनांनीही सिद्ध होत आहे. एकूण इतिहास वेद व स्मृती किंवा इतिहास श्रुती व स्मृती या तिहीतील वचनांचा आधार या चालीच्या अस्तित्वाची सिद्धी करण्यास उपलब्ध आहेत. सब प्राचीन आर्य लोकात ही चाल प्रचलित होती. या विधानाच्या पोषणार्थ जास्त पुरावे गोळा करण्याची किंचिन्मात्रही आवश्यकता राहिली नाही. वर जी ही भारतीय हरिवंशीय वैदिक व स्मार्त शरीर संबंधक उदाहरणे नमूद केली व ती सर्व एका स्त्रीशी एकाच बापाचा किंवा भावाचा शरीर संबंध दाखविण्यापुरती झाली. अनेक सपिंड पुरुषांचा एकाच सपिंड स्त्रीशी संबंध दाखविणारी वाक्येही इतिहासातून सापडतात. हरिवंशाच्या दुसऱ्या अध्यायात असे लिहिले आहे की 10 प्रचेत्यांनी व त्यांचा पुत्र सोम याने सोमाची मुलगी जी मारिशा तिचे ठायी आपापली तेजे घालून दक्ष प्रजाप्रती निर्माण केली. पितृदुहितृ संबंधाचे तर हे उदाहरण आहेच, शिवाय आजा व नात यांचा संबंध या उदाहरणात दाखविला आहे. इतकेच नव्हे तर 10 आजी व 1 बाप यांचा संबंध बापाच्या मुलीशी झाल्याचे लिहिले आहे. याच अध्यायात पुढे असे वर्णन आहे की सोमाचा मुलगा किंवा दौहित्र जो दक्ष प्रजापती त्याने आपल्या 27 मुली आपला बाप किंवा आजा जो सोम त्यास प्रजोत्पादनार्थ दिल्या. येथेही आज्याचा व नातीचा शरीर संबंध झाल्याचा दाखला मिळतो. हरिवंशाच्या 3ऱ्या अध्यायात असे नमूद केले आहे की ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी ब्रह्मदेवाला दिली व तिजपासून प्रसिद्ध नारद झाला. हाही संबंध वरच्याच वर्गातला आहे. हे विचित्र संबंध वर्णिलेले आणि तेही इतिहासकार व्यासांनी व वैशंपायनांनी वर्णिलेले ऐकून सध्या आपल्याला जे आश्चर्य वाटते तेच आश्चर्य जनमेजय राजाला 5000 वर्षापूर्वी वाटले आणि आपण जो प्रश्न करू तोच जनमेजयाने वैशंपायनांना केला. जनमेजय विचारतो की वैशंपायन हो, हे असले अधर्म्य संबंध झालेले आपण इतिहास म्हणून वर्णिता, याचा अर्थ काय? तेव्हा जनमेजयाचे वैशंपायनांनी असे समाधान केले की पूर्वयुगी हे असले संबंध होणे हाच धर्म उर्फ समाजरूढी सर्वमान्य होती. वर्तमानकाली समाजशास्त्रदृष्ट्या आपण जे उत्तर देऊ
तेच उत्तर वैशंपायनांनी दिले. वैशंपायनाला, भीष्माला व व्यासाला पूर्व इतिहास म्हणून या कथा परंपरेने माहीत होत्या व पुरातन इतिहास म्हणून त्यांनी त्या ज्ञानतः नमूद करून ठेवल्या आहेत. अज्ञानाने काहीतरी भोळसटपणा केलेला नाही. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकातील या पृष्ठांवर नमूद करतात. मित्रांनो, आज आपण वैदिक काळातील स्त्री पुरुष संबंधांच्या अति प्राचीन चालींचा अभ्यास केला, ज्यातून समाजाच्या त्या काळातील समजुती आणि रूढींचे महत्त्व उलगडले. व्ही. का. राजवाडे यांच्या संशोधनाने आपल्याला भारतीय विवाह संस्थेचा गाढा इतिहास समजून दिला. या चालींमधून केवळ प्राचीन समाजरचना उलगडत नाही, तर त्या काळातील वैदिक आणि स्मृती ग्रंथांमधील तत्त्वज्ञानही उघड होते. इतिहासातील या गोष्टी आपल्या सध्याच्या समाजासाठीही मार्गदर्शक ठरू शकतील काय, हा प्रश्नच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये कळवा आणि अधिक ऐतिहासिक विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, हे विचार लेखकाचे आहेत. मी सुरुवातीला सांगितले, जर आपल्याला याबद्दल काही पण अडचण असेल तर पुरावा म्हणून पुस्तक ॲमेझॉन या वेबसाईटवर सुद्धा आहे, किंवा आपण कुठूनही पुस्तक मिळवून त्यातील विचार पडताळून पाहू शकता. काही अडचण असल्यास आपण लेखक किंवा संपादकांशी संपर्क साधू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीच्या अजून गहन गोष्टींचा आपण पुढे शोध घेत राहू. मित्रांनो, या पुस्तकाची संपूर्ण व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.